न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. नाशिकमध्ये आज भारतीय जनता पक्षात माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू महाराज खैरे तसेच माजी आमदार नितीन भोसले, दिनकर पाटील यांनी आज कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. आज माजी महापौर विनायक पांडे, माजी महापौर यतीन वाघ, माजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू खैरे यांच्या भाजपमधील पक्षप्रवेशाला आमदार देवयानी फरांदे आणि त्यांचे समर्थक यांनी कडाडून विरोध केला. भाजप कार्यालय येथे जोरदार घोषणाबाजी करत भाजपच्याच कार्यकर्ते यांनी पांडे, खैरे आणि वाघ यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला. मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. नाशिकच्या तसेच प्रभागाच्या विकासासाठी भाजपमध्ये पक्षप्रवेश करत असल्याचे यावेळी शाहू महाराज तसेच यतीन वाघ यांनी सांगितलंय. याप्रसंगी कार्यकर्ते तसेच समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिनकर अण्णा आता शेवटचा प्रवेश आहे. पुढे इथे राहायचं आता. त्यांचे सर्व कुटुंबीय, त्यांचे चिरंजीव, आमच्या वैद्य साहेब सर्वांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नेते शाहू महाराज खैरे, शाहू महाराज आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. संघ कार्यकर्ते आहेत. माजी महापौर यतीन भाऊ या ठिकाणी वाघ, त्याचबरोबर आमचे मित्र माजी आमदार नितीन भोसले. आम्ही विधानसभेसोबत कुठल्या वर्षी 9 ते 14 5 वर्ष तेव्हा सोबत त्या ठिकाणी होते. त्यांचा सुद्धा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे. आमचे मित्र अंडेजी, त्यांचे चिरंजीव, आमच्या सुनबाई त्यांनी सुद्धा या ठिकाणी माजी महापौर आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. अनेक मान्यवर त्याच्यासोबत मोठे पदाधिकारी, मग मनसेचे आहेत, काँग्रेसचे आहेत, उभाटाचे आहेत, सर्वांनी भारतीय वैशालीताई भोसले पण या ठिकाणी आहेत. कुटुंबीय मंडळी सगळ्या सर्व कुटुंबात यांनी सुद्धा या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. त्यांचं मनापासून मी या ठिकाणी पक्षामध्ये स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. भारतीय जनता पक्षासारख्या एका मोठ्या पक्षामध्ये त्यांनी आज प्रवेश केलेला आहे, मुख्य प्रवाहामध्ये प्रवेश केलेला आहे. आपण बघता राज्यभर किती मोठ्या संख्येमध्ये प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ते करत आहेत. जुने कार्यकर्ते, काँग्रेसचे अनेक वर्षांपासूनचे कार्यकर्ते, सुरुवातीपासूनचे कार्यकर्ते आहेत. 2-2, 3-3 परिवार त्यांचे काँग्रेसमध्ये राहिले, ते सुद्धा या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. आणि याचं कारण हेच आहे की त्यांचा भारतीय जनता पक्षावर विश्वास आहे, आपल्या नेतृत्वावर विश्वास आहे. देशामध्ये माननीय मोदीजी आहेत, राज्यामध्ये माननीय देवेंद्रजी आहेत, त्यांच्या कामावर गेली अनेक वर्ष या परिसरात नेतृत्व करत असताना नेहमी इथं जे सर्वसामान्य, सर्व जाती धर्माची जी लोक आहेत त्यांच्यामध्ये आणि त्यांच्याशी आमची नाळ जोडलेली आहे. त्यांची जी कामं आहेत गेली अनेक वर्ष ती करत आलोय. आज आम्ही भाजपत प्रवेश करतोय तर आमची जी काही सिनियरिटी आहे तर त्याचा इतर लोकांना थोडासा म्हणजे असा त्यांना भीती वाटली का आपल्याला याच्यामुळे काही मिळेल किंवा मिळणार नाही किंवा काही पद. तर आम्ही असा कुठलाही हेतू आमच्या डोळ्यासमोर नाहीये का भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करताना आपल्याला कुठे काही पद मिळेल किंवा आणखीन काही कुठे आपण संघटनात्मक पद घेऊ, असा कुठलाही त्याच्या मागे हेतू नव्हता. तर एक प्रवाहामध्ये सामील झालं पाहिजे, आपल्या कार्यकर्त्यांची कामं झाली पाहिजे, या परिसरामध्ये जे काही सर्व जाती धर्माचे लोक आहेत त्यांची कामं झाली पाहिजे, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून
आणि हा प्रवेश आम्ही केला आहे. आणि आपण बघितलं असेल हॉलमध्ये पण आपण होतात, पूर्ण हॉल भरलेला होता. असं आपण जे सांगतायत त्याप्रमाणे निश्चितच परिस्थिती नव्हती. माननीय मंत्री महोदयांना येण्याकरता किंवा रेडिसन ब्ल्यूला त्यांची मीटिंग चालू असल्यामुळे येण्यास उशीर झाला आणि त्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांसमवेत राहण्याचं किंवा थांबण्याचा निर्णय घेतला होता. आपण पक्षप्रवेशा अगोदर आपल्याला काही तिकडनं आश्वासन देण्यात आलं होतं? नाही, आश्वासन नाही. कार्यकर्ते म्हणून काम करण्याची आमची मानसिकता होती, तयारी होती आणि त्या दृष्टीने आम्ही पक्षप्रवेश घेतलेला. मात्र असं असतानाही भाजपचे जे तिकडचे अगोदरचे इच्छुक आहेत त्यांच्याकडनं विरोध होतोय, कार्यकर्त्यांचा विरोध होता. नाही, खरं तर विरोध करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. कारण पक्षवाढ होत असताना निश्चितच पक्षाचे वरिष्ठ नेते जे आहेत तो निर्णय घेतात. त्या निर्णयाच्या अनुषंगाने पक्षवाढीच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी करणं शक्य आहे ते पक्षवाढीच्या दृष्टीने घेत असतात आणि तोच एक निर्णय आजचा आमचा हा पक्षप्रवेश आहे तो त्याच दृष्टीने महत्त्वपूर्ण असा आहे.